नाही नाही, जरा थोडासा बेस कमी करा, थोडासा ट्रबल वाढवा. नाही इथं नाही मी सांगत, मी कथेत सांगतो. थोडासा ट्रबल वाढवा, बेस कमी करा, आहे का नाही. त्या वेको थोडासा एक वरचा असेल तर चालेल, एक वर असला तरी चालतोय, व्यवस्थित आवाज येतोय. आणि त्याच्यामध्ये अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंग परमात्म्याचं चरित्र, कवित्व, अभंग, विरहणी, नामाचं महत्व, संताचं महत्व आदी करून जेवढे काय उपदेशवाचक अभंग असतील, पत्रिका असतील, नाट असतील, हे सगळं बाजूला सोडायचं आणि पदरची रचलेली कविता गायला सुरुवात करायची. मर्यादा कोण मोडते, त्यांना दोष देता येत नाही. हे याला योगो म्हणतात. योगो. माझं गाणं युट्यूबवर आलं पाहिजे, टीव्हीवरती गेलं पाहिजे, याला योगो म्हणतात. म्हणजे ज्ञानात सुद्धा अहंकार दांभिकपणा आहे. काशीला एक शास्त्री बुवा होता. 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराण पारंगत केलेला. आणि पारंगत केल्यानंतर जेवढे ग्रंथ आहेत तेवढ्या ग्रंथाचा अभ्यास केल्यानंतर, त्या ग्रंथाचा अभ्यास केल्यानंतर नवनीत किंवा गायडाची गरज नाही, म्हणजे ते पाठ झालेलं असतं. तशा प्रकारे रथामध्ये बसून शेंडीला तुळा लावून, माणिक मोतीची माळ शेंडीला लावलेली आहे, वर तुळा लावलेला आहे, जानवं घातलेलं आहे, पंचा नेसलेला आहे, अंगावरती सर्व रुद्राक्षांच्या माळा आहेत. रथामध्ये आरूढ होऊन निघाला. गावोगावी आपल्या गावी निघत असताना वाटेमध्ये जेवढी काही गावं लागत होती त्या गावामध्ये मुक्काम दर मुक्काम करत करत असा एका गावावरून जात असताना काही माणसं म्हणायची, कोण हो? शास्त्री बुवा आहे. शास्त्री बुवा पंडित आहे. पंडित कुणाला म्हणावं? 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराण ज्यानं पारंगत केली त्याला पंडित आणि शास्त्री बुवा म्हणावं. बर, पंडित म्हणावं म्हणजे नेमकं काय? यांच्याकडे नेमकं आहे तरी काय? शेतकरी होता, साधा सरळ भाषेत आपला मेंढर राखणारा मेंढका होता. तो मेंढका गेला, त्यांच्याजवळ बघत उभा राहिला. बाकीचं सगळं गाव आलं, त्यांचं दर्शन घ्यायचं, बाजूला जायचं, महाराज दर्शन घ्यायचं, बाजूला जायची. पण या पंडिताचं लक्ष त्या मेंढर राखणाऱ्या मनुष्याकडे होतं. सगळं गाव पाया पडून गेलं, पण ती काय पाया पडायला आलं नाही. एवढं खपलं नाही कोणाला? त्या पंडिताला. त्यावेळेला सगळी निघून गेली आणि त्या पंडिताने त्या शेतकऱ्याला बोलवून घेतलं. इकडे सगळं गाव पाया पडलं. म्हणले, तू का पाया पडला नाहीस? त्यावेळेला सांगितलं, मेलका होता तो. गाव कशाबद्दल पाया पडलं मला काय माहित नाही, तुम्ही कोण आहात मला काही माहित नाही. मग मी पायाच का पडावं हेही मला माहित असल्याशिवाय कसा पाया पडणार? अरे मी पंडित आहे. पंडित म्हणजे 4 वेद, शास्त्र, 18 पुराण अशा प्रकारची ज्यानं पारंगत केलेली आहे. जगातल्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर देण्याची ताकद ज्याच्याकडे त्याला पंडित म्हणतात. असं जगातल्या सर्व प्रश्नांची तुम्हाला उत्तर येत असतील? हो, सर्व प्रश्नाची उत्तर येतात. असं आहे म्हणले, आम्हाला सवय पारखून घेतल्याशिवाय वस्तू आम्ही घेत नाही, वस्तूचा अनुभव आल्याशिवाय वस्तूला हात लावत नाही. म्हणजे पारखून कसं काय? हो, परीक्षा बघणार, परीक्षेत तुम्ही उत्तीर्ण झाला तर मग मात्र म्हणले तुमच्या पाया मी पडणार. विचार प्रश्न विचारतो म्हणले, उत्तर देणार का? पण मोकळं बोलायचं नाही म्हणले, काय असेल ते ठरवून. मग काय ठरवलं? माझ्या प्रश्नाचं अचूक उत्तर तुम्ही दिलं तर मी तुमच्या पाया पडणार, आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही नाही दिलं तर तुम्हाला माझ्या पाया पडावं लागेल. कोण म्हणते? मेंढर राखणारा शेतकरी. तो पंडित म्हणला, काय अवघड आहे याच्यामध्ये? आतापर्यंत आपण परीक्षेत पहिला नंबर मारलाय, आणि तेही कुठं? काशीला. बर, धर्माच्या व्यासपीठावर नंबर मारला, इथं काय घेऊन बसलो? म्हणले काय अडचण नाही म्हणले, विचारा.
काय विचारू का? हो, काहीही विचारा असं म्हणल्यानंतर तो शेतकरी होता. आता त्यानं कधी ग्रंथ वाचलेला नव्हता, कधी पोथी नाही, पुराण नाही, काही भानगड वाचलेली नव्हती. त्यामुळं त्याच्या जो अनुभवातला विषय असेल, प्रश्न असेल, तोच विचारायचा. तो खाली वाकला, खाली वाळू पडलेली होती, वाळू हातामध्ये घेतली आणि त्याला विचारलं, हे वाळू किती आहे सांगा. ते पंडित म्हणायला लागला, अरे हे काय आम्हाला असलं शिकायला घेतो का पंडित? आम्ही ज्याच्यातलं पाठ केलंय त्याच्यातलं विचाराय बघा म्हणले. तुम्हाला मी अगोदर विचारलो, काय पण विचारणार, काही विचार म्हणून तुम्ही सांगितले. बर सांगा याच्यात वाळू किती आहे? तो म्हणू लागला, पंडित सगळं ग्रंथ तपासलं, त्याच्यात काही ह्याचं उत्तर नाही. मग म्हणले उपरने एक होतं ते पुढे केले, याच्यात टाक म्हणले, याच्यात बारकं खडं किती आहेत, मोठं खडं किती आहेत, सगळं सांगतो. म्हणला बघून कोण बी सांगल म्हणला. याचं उत्तर तुला येतं का? येत असल्याशिवाय पट्ट्या बोलतोय का म्हणजे विचारतोय. याचं उत्तर मला माहित असल्याशिवाय मी प्रश्नच विचारला नाही. म्हणले मग मला तसं उत्तर येणार नाही, तसं बोलायचं नाही. मग ठरलेल्याप्रमाणे काय ठरले आपलं, उत्तर नाही आलं तर पाया पडावं लागेल. पण त्या पंडित म्हणला, सगळ्या जगात एवढाच प्रश्न माझ्या हातनं राहिला, तेवढा जर आपण मिळवला तर मग पुन्हा कुठं काही अडचणी येणार नाही. त्याच्याकरता इकडं तिकडं बघितलं कोण नव्हतं आणि त्या मेलकेच्या पाया तो पंडित पडला. आणि पंडित पडल्यानंतर म्हणला, सांग उत्तर. काय सांगू म्हणला, सांगतो म्हणला, मुठभर वाळवाय किती आहे म्हणला. मुठभर वाळवाय म्हटल्यानंतर त्यानं डोकं आपटून घ्यायला सुरुवात केली. विनोदाचा भाग सोडून द्या. पण काशीवरून पंडित ही पदवी मिळवून घेऊन आला, शास्त्रीय पदवी प्राप्त करून आला, पण अंगातला युग गेला नाही. विठाला